नमस्कार मित्रांनो, मी राऊत सर, संस्थापक व संचालक युनिक अकॅडमी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र यवतमाळ, तसेच शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी आणि जिल्हा परिषद महाभरती या पुस्तकांचे लेखक तुम्हा सर्वांचं आपल्या राऊत सर युनिक अकॅडमी यवतमाळ या यूट्यूब चॅनलवर मनपूर्वक स्वागत करतो। आणि जर तुम्ही नवे असाल तर प्रथम चॅनलला सबस्क्राइब करा, घंटीचं बटन दाबा, ऑलवर सेट करा आणि व्हिडिओ आवडला तर सर्वांना शेअर नक्की करा। बघा, आज आपण अतिशय महत्त्वाचा टॉपिक घेऊन या ठिकाणी आलेलो आहे। इथे तुम्हाला सर्वांना माहिती आहे की 23 नोव्हेंबर 2025 ला टीईटी परीक्षा आहे। तर त्याच्यामध्ये आजपर्यंत टीईटीची परीक्षा जी MSc महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद मार्फत घेण्यात आलेली आहे, 2013 ते 24 पर्यंत कोणत्या घटकावर किती प्रश्न आले त्या सर्व प्रश्नांचा अनालिसिस आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। म्हणजे तुम्हाला हे कळेल की आपण नेमके कोणते घटक अभ्यासायचे, त्याच्यातील कोणते टॉपिक अभ्यासायचे आणि कोणत्या घटकांवर कोणत्या टॉपिकवर महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचा भर आहे हे या व्हिडिओच्या माध्यमातून नक्की कळेल। मित्रांनो, सोबतच आपण प्रत्येकालाच टीईटी पास होताच आली पाहिजे ह्यासाठी आपण इथे एक बॅच लॉन्च केली आहे। यामध्ये सर्व विषयांचे लाईव्ह लेक्चर आणि लाईव्हच्या टायमिंगला तुम्ही अटेंड नाही करू शकलात तरीही हरकत नाही, तुम्हाला ते सगळे रेकॉर्ड स्वरूपात पाहायला मिळतील। बघा, सर्व विषय जम्बो ऑफर आहे। बघा, फक्त 999 रुपयात बॅच आणि तुम्ही नक्कीच पास व्हाल ह्याची 100% बॉन्ड पेपरवर हमी आहे, हे सुद्धा लक्षात घ्या। आता बघा, या बॅच मध्ये तुम्हाला काय काय मिळेल, सर्व विषयांचे नियमित लाईव्ह लेक्चर आणि सोबतच त्याच्या काय मिळेल सर, रेकॉर्ड लेक्चर। बघा, सर्व विषयांच्या संपूर्ण नोट्स मिळेल, पुस्तके मिळेल, PDFs मिळतील आणि मोफत टेस्ट सिरीज आतापर्यंत झालेले सर्व PYQ मिळतील 2013 पासून तर 24 पर्यंतचे। आणि त्याच्यानंतर बघा, एकूण तुम्हाला ते PYQ आणि टेस्ट सिरीज असे म्हणून 100 टेस्ट पेपर त्या ठिकाणी तुम्हाला मिळेल। मागील वर्षीचे झालेले सर्व सराव पेपर व्हिडिओ डाउनलोड करून ऑफलाईन बघता येईल आणि 365 दिवसांचा कालावधी परीक्षेच्या आधी 23 नोव्हेंबरच्या आधी तुम्हाला बॅच कंप्लीट करून देण्यात येईल। मित्रांनो, व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे, ॲप डाउनलोड करा, बॅच परचेस करा आणि यशाचे भागीदार व्हा। ही संधी पुन्हा नाही हे लक्षात घ्या। तर चला, आपण आपल्या जे काही ॲनालिसिस आहे त्याला सुरुवात करूया आणि बघूया कोणकोणते टॉपिक आपल्या परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे ते आपण ह्या ठिकाणी जाणून घेऊया। तर बघा, ह्याच्यामध्ये बघा, आपण पहिल्यांदा बघणार आहोत मराठी टीईटी पेपर 1। मराठीमध्ये टीईटी पेपर 1 ला काय काय आलेलं आहे बघा। भाषेचा विकास ह्या टॉपिकवर 13 पासून तर 24 पर्यंत प्रश्न नाही आहे। वर्णमाला प्रत्येक वर्षी प्रश्न आहे, 21 ला 2 प्रश्न वर्णमालेवर विचारण्यात आले। तर त्याच्यामध्ये व्यंजनाचा प्रकार ओळखा असा प्रश्न येत असतो। संधीमध्ये बघा, फक्त 2024 ला एक प्रश्न आहे। शब्दांच्या जातीवर 2015 ला एक प्रश्न आहे। नाऊनवर 2015 ला एक प्रश्न आहे। लिंग विचार कंपल्सरी प्रॉपर करायचा आहे, सर्व वर्षीला प्रश्न आहे। 2015 ला 2 प्रश्न आहे। वचन विचारावर सुद्धा प्रश्न या ठिकाणी देण्यात आलेले आहे। विभक्ती ह्याच्यावर 2013 ला 24 ला प्रश्न विचारलेला आहे, म्हणजे करेक्ट करायचं आहे। सामान्य रूप फक्त 2013 ला प्रश्न, त्याच्यानंतर विचारला नाही। सर्वनाम बघा, सर्वनाम म्हणजे काही वर्षे सोडले तर प्रश्न आहे। बघा, विशेषणामध्ये प्रश्न आहे, क्रियापदावर प्रश्न आहे, हे टॉपिक करायचेच आहे। बघा, ज्या टॉपिकवर निव्वळ डॅश आहे ते टॉपिक करायचे नाही आहे, हे या ठिकाणी लक्षात घ्या। त्याच्यानंतर बघा, काळ जवळपास दरवर्षी प्रश्न आहे। क्रियापदांचे अर्थ स्वार्थ, आज्ञार्थ, विद्यार्थ, संकेतार्थ ह्याच्यामध्ये 2 वर्षाला प्रश्न आहे। आख्यात विकार अजिबात करायचा नाहीये, प्रश्न नाहीये। क्रियाविशेषण ह्यांच्यावर रॅन्डम वर्षी प्रश्न आहे। शब्दयोगी अव्यय करायची आहे, प्रश्न तुम्हाला आहे। उभयान्वयी अव्ययावर प्रश्न विचारलेला नाही आहे, केवळ प्रयोगी अव्ययावर नाही आहे। शब्दशक्तीवर पेपर 1 मध्ये प्रश्न नाही आहे, हे लक्षात घ्या। अलंकारावर म्हटलं 13 ला, नंतर काय म्हणून सांगा 21 ला 24 ला वगैरे प्रश्न आहे। रस टॉपिकवर प्रश्न नाही आहे। वृत्तावर
2 वर्षांना प्रश्न आहे, शब्दसिद्धीला सर्वच वर्षी प्रश्न आहे, शब्दसिद्धीला कंपल्सरी प्रश्न येतोय, म्हणून ते लक्षात घेणं किंवा ते कळणं गरजेचंच आहे. वाक्य विचार ह्याच्यावर सुद्धा प्रश्न नाही. बघा आता नंतर पहा इथे काय सांगतोय तुम्हाला, पुन्हा कशावर आलेले आहे प्रश्न ते आपण थोडंसं डिस्कस करूया. बघा वाक्यांचे प्रकार त्याच्यावर प्रश्न आलेले आहे. लक्षात घ्या, वाक्यांचे प्रकार प्रश्न आलेले आहे. वाक्य पृथक्करण त्याच्यावर प्रश्न आहे, लक्षात घ्या. वाक्य म्हणजे एकच वर्षी आहे. वाक्य रूपांतरावर प्रश्न नाही. प्रयोगावर काय म्हणून सांगा प्रश्न आहे. विरामचिन्ह करेक्ट करून ठेवा प्रश्न आहेत. बघा साहित्य व साहित्यिक कविता संग्रह दरवर्षी भरपूर प्रश्न आहे. पत्रलेखनावर प्रश्न आहे. उतार्यावर 4 प्रश्न, कवितेवर 4 प्रश्न कंपल्सरी आहे. बघा वाक्य दुरुस्तीमध्ये एखाद दुपट प्रश्न आपल्याला बघायला मिळतो. नंतर समानार्थी शब्दावर प्रश्न, विरुद्धार्थी शब्दावर प्रश्न आहे. वाक्यप्रचारावर प्रश्न आहे. म्हणी वाक्यप्रचार, शुद्ध अशुद्ध शब्दावर कंपल्सरी प्रश्न असतो, आपल्याला पाठच पाहिजे. नंतर शब्द समूहाबद्दल शब्द ह्याच्यावर प्रश्न आहे. गटात न बसणारे शब्द ओळखा ह्याचा असा सुद्धा एखादा प्रश्न तुम्हाला आलेला आहे. समूहदर्शक शब्द त्याच्यावर प्रश्न आहे. घरदर्शक शब्दावर सुद्धा प्रश्न असतो. तर हे झाले मराठीचे. बघा पेपर 1 इंग्रजीची गोष्ट जर करतो म्हटलं, पार्ट्स ऑफ स्पीचवर 14-16 प्रश्न आहे. नाऊनवर प्रश्न आहे. प्रोनाऊनवर प्रश्न आहे. ऍडजेक्टिव्हवर प्रश्न आहे. वर्ब, कंजक्शन, प्रिपोजिशन, इंटरजेक्शन, मॉडल ऑक्झिलरीज, नंतर डिग्री, आर्टिकल, टेन्स, व्हॉइस, क्वेश्चन टॅग, क्वेश्चन फॉर्मेशन ह्याच्यावर सुद्धा प्रश्न आहे. बघा नॅरेशन मध्ये दरवर्षी प्रश्न आहे. चेंज द व्हॉइस ह्याच्यावर दरवर्षी प्रश्न आहे. क्लॉजेसवर क्वेश्चन आहे. फिगर ऑफ स्पीचवर आधी विचारले 13-14 मध्ये प्रश्न, नंतर नाही विचारले. टाइप्स ऑफ सेंटेन्सेस याच्यावर प्रश्न आहे. बघा फिल इन द ब्लँक याच्यावर बरेच प्रश्न विचारले आहेत. त्याच्यामुळे हे सुद्धा टॉपिक करेक्ट असणं गरजेचं आहे. सेंटेन्स करेक्शनवर प्रश्न आहे. कॉमन इररवर प्रश्न आहे. पंक्च्युएशनवर प्रश्न आहे. पॅराजम्बल्सवर प्रश्न विचारले जात आहे. वोकॅब्युलरी ह्याच्यावर सुद्धा प्रश्न आहे. लक्षात घ्या. इडियम अँड फ्रेजेस ह्याच्यावर प्रश्न आहे. वन वर्ड सबस्टिट्यूशन, वर्ड फॉर्मेशन, नंतर काय सांगा इथे मिसलेनियस याच्यावर सुद्धा प्रश्न आहे. कॉम्प्रिहेन्शन याच्यावर सुद्धा खूप सारे प्रश्न आहे. लक्षात घ्या 5-5 प्रश्न आहे, ते करेक्ट करून ठेवा. आता बघा परिसर अभ्यासावर कोणते कशावर प्रश्न आहे. हिस्ट्री बघा जगाच्या इतिहासावर दरवर्षी 2-1 प्रश्न आहे. भारताच्या इतिहासावर 2-3 प्रश्न आहे. महाराष्ट्राच्या इतिहासावर सर्वाधिक प्रश्न आहे, 6 प्रश्न आहे. भूगोलामध्ये जग, भारत, महाराष्ट्र कंपल्सरी प्रश्न आहे. त्याच्यापैकी महाराष्ट्र म्हणजे भारताच्या भूगोलावर थोडासा भर आहे. बघा भारतीय राज्यघटनेमध्ये राज्य व्यवस्था आणि पंचायत राज हे सुद्धा बघायचं आहे. सगळं स्टेट बोर्डाच्या पुस्तकातून करायचं आहे. तुम्ही हे लक्षात घ्या. सामान्य विज्ञानमध्ये बायोलॉजीवर जास्त भर आहे, जीवशास्त्रावर जास्त भर आहे, म्हणून जीवशास्त्र प्रॉपर वाचून काढा हे लक्षात ठेवा. नंतर बघा केमिस्ट्री, फिजिक्स याच्यावरही प्रश्न विचारले आहे. पर्यावरणावर 1-2 प्रश्न कंपल्सरी विचारले जातात. बघा टीईटी पेपर 2 ला काय आहे. 2 मध्ये मराठीमध्ये भाषेचा विकासवर 1 प्रश्न आहे. वर्णमालेवर प्रश्न आहे, अलीकडे विचारला जात आहे. संधीमध्ये कंपल्सरी प्रश्न आहे पेपर 2 ला. शब्दांच्या जातीमध्ये 19ला 24ला प्रश्न विचारला. नाऊनवरही प्रश्न आहे. लिंग विचार, वचन विचारावरही रँडम क्वेश्चन येतच आहे. विभक्ती विचार, सामान्य रूप, सर्वनाम, विशेषण, क्रियापद, काळ, नंतर क्रियापदांचे अर्थ ह्याच्यावर लक्षात घ्या. क्रियापदांचे अर्थ ह्याच्यावर अलीकडे 24ला प्रश्न विचारलाय. त्याच्या आधी पेपर 2 ला मराठीत प्रश्न विचारलेला नाहीये, तर हे लक्षात घ्या. त्याच्यानंतर बघा इकडे पेपर 2 ची जर गोष्ट करतो म्हटलं, आख्यात विकार, क्रियाविशेषण, शब्दयोगी अव्यय, उभयान्वयी अव्यय, केवलप्रयोगी अव्यय, शब्दशक्ती, अलंकार ह्याच्यावर पेपर 2 मध्ये क्वेश्चन नाहीये, लक्षात घ्या. रस ह्याच्यावर प्रश्न आहे. वृत्तावर कंपल्सरी प्रश्न आहे. शब्द सिद्धीवर प्रश्न आहे. समासावर प्रश्न आहे. वाक्य विचार ह्याच्यावर प्रश्न आहे. वाक्यांचे प्रकार ह्याच्यावर प्रश्न कंपल्सरी आलेला आहे पेपर 2 ला मराठीमध्ये. वाक्य पृथक्करण ह्याच्यावर फक्त एकदाच प्रश्न विचारला. वाक्य रूपांतर ह्याच्यावर प्रश्न नाही, हे लक्षात घ्या. पुढे आपण बघतो म्हटलं प्रयोगावर प्रश्न आहे. विरामचिन्हावर प्रश्न आहे. आणि साहित्य व साहित्यिक आणि कविता संग्रह ह्याच्यावर बरेच प्रश्न आहे. 4-4, 5-5 प्रश्न आहे, म्हणून ते ओक्याप तुम्हाला पाठ करणं गरजेचं आहे. पत्र लेखनावर प्रश्न आहे. उतार्यावर प्रश्न आहे. कवितेवर 3 प्रश्न लास्ट विचारले होते. वाक्य दुरुस्तीवर प्रश्न अलीकडे पेपर 2 मध्ये नाही विचारला जात आहे. समानार्थी, विरोधार्थी शब्द, वाक्यप्रचार, म्हणी, शुद्ध अशुद्ध शब्द समूहाबद्दल कंपल्सरी प्रश्न आहे. गटात न बसणारा शब्द ह्याच्यावर सुद्धा प्रश्न आहे.
बघा आता बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र टीईटी पेपर 2 ला काय काय प्रश्न आहेत ते बघूया। बघा स्वरूप व व्याप्ती ह्याच्यावर कंपल्सरी प्रश्न आहे। बालकांची वाढ आणि विकास ह्याच्यावरही अलीकडे सुद्धा प्रश्न विचारले जात आहे। महत्वाचे मानसशास्त्र ह्याच्यावर बरेच प्रश्न आहे। शिक्षकांचे व्यक्तिमत्व अलीकडे प्रश्न पेपर 2 ला नाही आहे। शैक्षणिक मानसशास्त्र ह्याच्यामध्ये प्रश्न आहे। अध्ययन पद्धती, अध्ययन उपपत्ती, अध्ययन प्रक्रिया अलीकडे प्रश्न आहे। अध्ययनावर परिणाम करणारे घटक अलीकडे प्रश्न नाही। शैक्षणिक मूल्यमापन साधन व तंत्रे हे इयरनुसार काय सांगा प्रश्न इथे दिलेले आहे। बुद्धिमत्ता, अर्थ, व्याख्या, व्याप्ती अलीकडे सुद्धा प्रश्न विचारले जात आहे। बघा अध्यापनाची प्रतिमाने याच्यावर भर द्या, पेपर 2 मध्ये कंपल्सरी क्वेश्चन आहे। नंतर अध्ययन संक्रमणावर अध्यापन पद्धती, अध्ययन प्रक्रिया, अध्यापनावर परिणाम करणारे घटक, व्यक्तिभेद, व्यक्तिमत्व, संघर्ष व समायोजन याच्यावर प्रश्न नाही आहे, हे लक्षात ठेवा। मानसिक आरोग्य याच्यावरही प्रश्न आहे। मानसिक विकृतीवर प्रश्न नाही आहे। शैक्षणिक मानसशास्त्राच्या अध्यापन पद्धती हे एखादा प्रश्न याच्यावर येऊ शकतो, पण इथे अध्ययन अध्यापनावर परिणाम करणारे घटक हे करेक्ट असणं गरजेचं आहे। बघा आता बघा इथे पुन्हा आता गणित बघूया आपण, लक्ष द्या। याच्यात काय म्हणतात, समीकरणे आणि त्यांची उकल याच्यावर प्रश्न आहेत। घड्याळ, वैवारी, दिनदर्शिकेवर प्रश्न नाही पहिल्या पेपरमध्ये। बघा काटकोन, त्रिकोण, पायथागोरस प्रमेय ह्याच्यावर अलीकडे प्रश्न आहे। त्रिकोणामितीवर अलीकडे प्रश्न आहे। क्षेत्रफळ परिमिती करूनच ठेवा। बघा क्षेत्रफळ परिमितीवर चांगले काय म्हणून सांगा, 8-9 प्रश्न आहे। पृष्ठफळ घनफळावर प्रश्न आहे। आलेखावर प्रश्न 2-3 कंपल्सरी आहे। गणित अध्यापन पद्धतीवर नाही आहे। संकीर्ण प्रश्न असे 1-2 प्रश्न आहे। आकृत्या मोजणे, सरळ व्याज, कोण, चलन ह्याच्यावरही प्रश्न आहे, लक्षात घ्या। पुढे संख्या व संख्यांचे प्रकार, बेसिक अंकगणित, लसावी मसावी, वर्गमूळ, अपूर्णांक, पदावली, घातांक, गुणोत्तर प्रमाण, विविध परिमाणे, शेकडेवारी, नफा तोटा, सरासरी, कामकाळ, वेग, रेल। बघा खाली आता इथे काय म्हणून बैजिक राशींची किंमत आणि बहुपदी ह्याच्यावर प्रश्न नाही आहे, हे लक्षात घ्या। त्याच्यानंतर बघा बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र पेपर 2 चा आम्ही जर बघतो म्हटलं तर हे बघा इथे बालमानसशास्त्र स्वरूप व व्याप्ती ह्याच्यावर प्रश्न आहे। बालकांची वाढ व विकास याच्यावर प्रश्न आहे। महत्वाचे मानसशास्त्र याच्यावर बरेच प्रश्न झालेले आहेत। शिक्षकांचे व्यक्तिमत्व अलीकडे नाही विचारताय पेपर 2 मध्ये। शैक्षणिक मानसशास्त्रावर 3 प्रश्न आहे 21 ला। अध्ययन पद्धती ह्याच्यावर प्रश्न आहे। अध्ययन उपपत्तीवर प्रश्न आहे। अध्ययन प्रक्रियेवर अलीकडे प्रश्न विचारले आहे, पूर्वी नव्हते। अध्ययनावर परिणाम करणारे घटक ह्याच्यावर काय सांगा, अलीकडे पेपर 2 ला प्रश्न नाही। शैक्षणिक मूल्यमापनाची तंत्रे 21 ला विचारलाय, 24 ला नाही, आधी पण विचारला गेला। बुद्धिमत्ता, अर्थ, व्याख्या, व्याप्ती ह्याच्यावर प्रश्न विचारले गेलेले आहे। अध्ययन प्रतिमाने लक्षात ठेवा, बरेच प्रश्न आहे। अध्ययन संक्रमण, अध्यापन पद्धती, अध्ययन प्रक्रिया आणि पुन्हा अध्ययन अध्यापनावर परिणाम करणारे घटक, तर ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्याच। सोबत पुन्हा व्यक्तिभेद, व्यक्तिमत्व, संघर्ष समायोजन, तर संघर्ष समायोजन आणि मानसिक विकृती याच्यावर प्रश्न नाही। शैक्षणिक मानसशास्त्राच्या अध्यापन पद्धती याच्यावर प्रश्न आहे। बघा टीईटी 2 ला 1 पेपर व्यतिरिक्त कोणकोणती गणित आहे ते बघा। इथे संख्या व संख्यांचे प्रकार, बेसिक अंकगणित, लसावी मसावी, वर्ग, वर्गमूळ, अपूर्णांक, पदावली। इथे घातांकावर प्रश्न कमी दिसते आपल्याला, हे लक्षात ठेवा, अलीकडे नाही। गुणोत्तर प्रमाण म्हणा, विविध परिमाणे याच्यावर प्रश्नच नाही। शेकडेवारीवर एखादा प्रश्न आहे। नफा तोटावर 1-2 प्रश्न आहे। सरासरीवर एखादा प्रश्न आहेच। कामकाळ, वेग, बैजिक राशींची किंमत आणि बहुपदी यांच्यावर प्रश्न नाही, हे लक्षात घ्या। समीकरणे त्यांची उकल याच्यावर कंपल्सरी प्रश्न आहे। घड्याळ प्रश्न नाही। दिनदर्शिका प्रश्न नाही। वैवारीवर प्रश्न आहे। काटकोन, त्रिकोण, पायथागोरस प्रमेय अलीकडे विचारत आहे। त्रिकोणामिती ह्याच्यावर क्षेत्रफळ आणि परिमितीवर लक्षात ठेवा, बरेच प्रश्न आहे। आलेखावर बरेच प्रश्न आहे। गणित अध्यापन पद्धतीवर नाही। नंतर संकीर्ण प्रश्न आहे। आकृत्या मोजणे, सरळ व्याज, कोन काढणे याच्यावरही प्रश्न आहे। चलन ह्याच्यावर सुद्धा प्रश्न आहे। तर अशा प्रकारे मित्रांनो हे झाले कंटेंट, आपल्याला टू द पॉइंट आणि कंटेंट वाईजच जायचं आहे, हे लक्षात घ्या। प्रत्येकाला प्रॉपर अभ्यास करता यावा आणि जे परीक्षेला आहे तेच आपण या संपूर्ण रेकॉर्ड ऑनलाईन कोर्समध्ये नियमित सगळे लाईव्ह लेक्चर घेत असतो आणि तुम्हाला ते वेळेत बघता आले नाही तर रेकॉर्डिंग सुद्धा बघू शकता। बॉन्ड पेपरवर लेखी हमी आपण देऊ शकतो की आम्ही सांगितलेला कंटेंट तुम्ही 100% फॉलो केला तर तुम्ही पास व्हालच। तब्बल 20,000 रुपयांची बॅच आपण फक्त 999 रुपयामध्ये सर्व विद्यार्थ्यांना प्रोव्हाइड करत आहोत। बॅचमध्ये तुम्हाला सर्व विषय नियमित लाईव्ह आणि रेकॉर्ड स्वरूपात मिळतील।
सर्व विषयांच्या संपूर्ण नोट्स, ई बुक्स, PDF मिळतील. मोफत टेस्ट सिरीज आहे सोबत. मागील सर्व वर्षांचे झालेले सर्व सराव पेपर व्हिडिओ डाउनलोड करून ऑफलाईन बघता येईल. 365 दिवसांचा कालावधी तुम्हाला मिळेल. लगेच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जा, ॲप लिंकवर टच करा, ॲप डाउनलोड करा, बॅच परचेस करा आणि यशाचे भागीदार व्हा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ सर्वांना शेअर नक्की करा. थँक्यू सो मच.